बॉलिंग ट्रॅकवरती जे पहिलं षटक असतं ते खरं तर महत्त्वाचं असतं. काही मुभा असतात या षटकामध्ये, कारण का 38च्या आतमध्ये दोन, खरं तर 38च्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक असतात, जे बाकीचे खरं तर 7 ते 8 क्षेत्ररक्षक खरं तर मैदानाच्या 38च्या आतमध्ये असतात. ही मुभा असते बॅटरला की तुम्ही खुली बॅटिंग करू शकता, ओपन करू शकता. आणि ओपन करण्यासाठी बॅटचा फ्लाइंग किस घेतलाय सचिनने. बॉलर तयार होते. पहिल्याच बॉलवरती कोलबॅट टाकला होता, ऑन साईडला बॉल टर्न केला, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आलेत आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल होते. श्रीगणेशा होत आहे, प्रारंभ होत आहे या मॅचला. आणि आता खरं तर धावा येत राहतील, धावा येतील. पण योगीची यार बॉलिंग पाहिली असं पिंपरी टीमकडनं प्रभावित केलंय. कालच्या दिवसापासून निवृत्ती असेल, त्याचबरोबर सुरेश असेल. हॅप ट्रॅकर टायमिंग प्रॉपर हुक केलाय थोडा आणि त्याच्यानंतर मिळाली ही एक धाव. डिक्लर झोन मध्ये बॉल चाललाय. काय आहे नक्की आम्ही तर सांगितलं, परंतु पंचांचा निर्णय येणं हे बाकी असणार आहे. रन झाले त्या सर 4 रन. चौकार ठोकलाय. हॅलो आणि विकासभाई कदम यांच्याकडून सचिनसाठी जर षटकाराची हॅट्रिक लगावली तर विकासभाई कदम यांच्या माध्यमातून 1,500 रुपयाचं कॅश प्राइज रोख रक्कम दिलं जाईल. सचिनसाठी ही सुवर्ण संधी आहे. आमचे विकासभाई कदम मॅन फ्रॉम वाकी यांच्या माध्यमातून 1,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस बॅकवर्ड दिवस पंच केला, थोडे पाठी आले, बॅटचा चेहरा ओपन केला आणि त्याच्यानंतर मिळाली आहे ते एक सिंगल धाव. बघा सचिनसाठी. त्याचबरोबर आमचे सिनकर साहेब, संदीपजी सिनकर साहेब यांच्या माध्यमातून देखील सचिनसाठी षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1,500 रुपये म्हणजे तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राइज लावलेलं आहे सचिन शिंदेसाठी. खरं तर हा मैत्री ग्रुप आहे, हे मैत्रीचं प्रेम आहे आणि हे प्रेम खरं तर आज या स्पर्धेच्या दरम्यान वाटलं जातं. बॉलर तयार होत आहेत. ओ खोलव्यात पुन्हा एकदा चांगला फटका, इथे चांगल्या बॉलला सन्मान दिला. मिडऑन मध्ये चांगली फिल्डिंग होते आणि बघता बघता आता धावसंख्या झाली एकूण 7 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवरती 1, दुसऱ्या बॉलवरती 4 आणि 1-1 असं एकूण 7 धावा झाल्यात. मी म्हणेन चांगली गोलंदाजी राहिले, कारण दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय आणि त्याच्यानंतर कमबॅक केले. बॉलर यश जाधव पुन्हा एकदा निघत आहेत. इथे आडवा बॅटनं खेळलाय, खेचला इथे हॅप ट्रॅकर, मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉलला हेडलंय, गॅप होता मोठा, नाही होणार धावांचा तोटा. आल्या त्या 4 चौकार. चौकार आलाय. सचिन काय बॅटिंग करतोय. कालपासून या खेळाला पाहतोय, या कालपासून या खेळाला पाहिलंय, आनंद देतोय, तो आनंद घेतोय ॲज अ कॅप्टन. आणि कॅप्टनची पारी कशी असावी, कॅप्टनची बॅटिंग कशी असावी, तो खरं तर आणून देतोय. आणि चौकार हॅट्रिकला देखील 1,000 रुपये आहेत आमचे संदीप दादा सिनकर यांच्या माध्यमातून. खरं तर गुड व्यक्तिमत्व. आणि ओहो, हा बॉल पाहू शकाल तुम्ही, अगदी लेंथ बॉल होता. बॉल जसा केला पिक केला आणि त्याच्यानंतर आलाय टॉट बॉल. गोलंदाज यशला आपण पाहत आहोत सध्या. आणि ओव्हरची होती समाप्ती आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा अद्याप आपण पाहू शकाल 0 गडी बाद 11 धावा. चांगली सुरुवात झाली आहे खरं तर कोलगर टीमची, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा. परंतु आता येणारा गोलंदाज हा घातक आहे, थोडा टीमचा कॅप्टन आहे योगेश. आणि चांगली गोलंदाजी विकासभाई कदम याच्या माध्यमातून षटकाराच्या हॅट्रिकसाठी 1,500 रुपये. आमचे संदीपजी सिनकर साहेब यांच्याकडून षटकाराच्या हॅट्रिकसाठी 1,500 रुपये आणि चौकारच्या हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचं क्रॅश प्राइज आहे. हे खरं तर उद्लन आहे, हे प्रेम आहे एका खेळाडूवरती. तो खेळाडूचं नाव आहे सचिन शिंदे कोलगर. टीमची टोटल 11 धावा. षटकाची समाप्ती होती. आता दुसरं षटक स्वतः टीमचा कॅप्टन वर्सेस तुम्हाला ही मॅच जरूर पाहायला मिळेल. ही मॅच तितकीच महत्वाची, लढाई संघर्षमयाची पाहू शकाल.
ओहो खोलवा टाकण्याचा प्रयत्न केला गॅप सेलेक्शन परफेक्ट पॉईंट कव्हरचा मध्ये क्षेत्राचे आहे डीप कव्हर मध्ये क्षेत्राचे घेतात थोडंसं बंबल झाले बघता 2 धावा ही ते पूर्ण केले जातील. प्रत्येक रनला महत्व आहे प्रत्येक रनची महत्वाची आहे आणि या रनासाठीच प्रत्येक जण खरं तर क्रिकेट हा खेळत असताना झुंज देत असतो. टीमची टोटल बघता क्षणी झाले ते 13 यार 2 षटक तर पहिल्या मॅच मध्ये सुरेख टाकलेत. योगेशने फुल टॉस बॉल फुल टोल केला डिफेन्सच्या कव्हर मध्ये कॅच वरती आलेत रोहन आणि पहिला धक्का लागत असताना टीम कोलकर संघाला अभिष शिंदे होत आहेत बात बॅक टू द डगआउट पॅव्हलियन्स. फटका सुरेख होता फुल टॉस होता फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला होता गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून पर तो डीप एक्स्ट्रा कव्हरचा लॉंग हॉप मध्ये थोडेसे वाईडिश होते आणि त्याच्यानंतर केलेला कंप्लीट कॅच एक महत्वपूर्ण धक्का लागलाय आणि ओपनिंगची जोडी खरं तर कोसळण्यामध्ये डासळण्यामध्ये यश आलं. मी योगेशची सकाळपासून का चर्चा केली एक युवा कॅप्टन आणि काय गोलंदाजी राहिली काय खेळ राहिलाय. पहिल्या बॉलवरती 2 आणि दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन असं 13 वरती 1 टीम कोलघर. प्रेम खरंच तर द्यावे लागतं प्रेम घ्यावे लागतं काही हरकत नाही. यजमान टीम सेमडी खरं तर पराभूत झाले आणि एक बॉल कुठेतरी कमी पडले जो निर्णय होता. यावेळेस पुन्हा एकदा एक बॉल अपील केली आहे आणि स्पष्टपणे पंचाने नकार दिलाय. अपील कशी हवी आहे अपील स्ट्रॉंग हवी आहे आणि इथून पुढे फलंदाज सुरेश शिंदे बाद झाला यार सुरेश शिंदे बाद झाला महत्वपूर्ण फलंदाज. काय गोलंदाजी राहते एकदा गोलंदाजी आवडली असेल ना यार मित्र इम्प्रेस केलं यार या गोलंदाजांना आजच्या दिवसामध्ये. हा अंधारे आणि सेमडी खरं तर आम्ही नाव घेतलं होतं मॅन ऑफ द मॅच राहिली. आनंद सेलर यायचं आहे आनंद सेलर मॅन ऑफ द मॅचचा हा विद्यमान पुरस्कार आपण घेऊन जाऊ. आनंद सेलर महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला सुरेश आला सुरेश गेला. सचिन दादा सालुंके जे शुभ असते आम्ही खरं तर मॅन ऑफ द मॅचचा हा विद्यमान पुरस्कार देण्यात येणार आहे. खरं तर आज सागर दादा सालुंके आणि जे तृतीय क्रमांकाचं जे आम्हाला ट्रॉफी लागली आहे ते सागर दादा सालुंके त्यांचं देखील स्वागत आहे. मॅचकडे बोलतोय जिथे बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी होतीये पुन्हा एकदा ब्लॉक ऑन पडण्याचा परंतु फुटवरचा चांगला वापर केलाय एक सिंगल प्राप्त केली सहज आणि बघता धावा स्कोरगार्ड वरती झाले त्या 14 लॉस ऑफ 2 विकेट. चांगली गोलंदाजी. चला सेलर आलेले आहेत यार सेलरने चांगले वार केले पलट वार केले आणि चांगली बॅटिंग सध्या सचिन शिंदेला चांगले बॅटिंग करावे लागेल. इथे आडव्या बॅटनं खेचलाय परंतु डीपमध्ये आहेत क्षेत्ररक्षक आणि तिथून मात्र एक सिंगल आली आहे. चाणाक्ष आहे सचिन चतुर आहे. सचिन नेहमीच बॅटिंग जेव्हा करतो ना मी त्याला नेहमीच पाहिलंय तो ॲक्टिव्ह असतो आणि तशी बॅटिंग तो करतोय मैदानामध्ये. एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय आणि टीमची टोटल दुसरं षटक योगेश चांगली गोलंदाजी केली 15 धावा. एक मोठा हवा आहे या ओव्हरमध्ये टीम कोलगर संघाला किंवा एक सिंगल घेतली ही ओव्हर महत्वाची ही ओव्हर तुम्हाला जाऊन द्यायची आणि त्याच्यानंतर तुम्ही वार करू शकता. ओहो मी पहिलंच म्हटलं ही ओव्हर तुम्हाला जाऊन द्यायची आहे. सिंगल डबल होती फोकस करायचं होतं या ओव्हरमध्ये परंतु एवढीची ओव्हर संपली आहे आणि टीमची टोटल झाली आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर अभि शिंदे झालाय बाद झाला सुरेश शिंदे 0 वरती आणि टोटल झाले त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करते कोलकर टीम 15 धावा. चला नेक्स्ट मॅच कोणाची असणार आहे नेक्स्ट मॅच वेल विकास भाई कदम यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1,500 जो कॅश प्राइज आहे. संदीप दादा सिंदकर यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 1,500 रुपये त्याचबरोबर चौकार हॅट्रिकसाठी देखील 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. हे बक्षांची खरं तर बक्षिसांची लई लूट केली जाणार आहे परंतु बॅटिंग होणं तितकं महत्वाचं आहे. बॉलर तयार ओहो अडव्या बॅटनं खेचून मारलाय मिडॉनला क्रॉस केलाय. लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग होती.
आणि एकच धाव मिळते. शरद करणार परत, घेणार की विकेट. 16 रन्स आलाय चंद्रकांत शिंदे बॅटिंगसाठी. बॅटिंग तर करायची. निवृत्ती शिंदे हार्दिक पांड्या येणं बाकी आहे. खरं तर कोलगड टीमकडनं बॉलर तयार. ओहो, थोडासा लांबवर दूर खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित चंद्रकांतचं फिट झालं असतं, परंतु असं काही घडलं नाहीये. मागच्या 2 बॉलवरती 2 धावा आल्यात आणि यानंतरची होणारी मॅच सोरगी उमरी वर्सेस धावली या 2 संघाच्या दरम्यान खरं तर नेक्स्ट मॅच खेळवली जाईल. चांगली मॅच होती, चांगली लढत होती, चांगली क्रिकेटची स्पर्धा पाहता होता. पण ओहो, फुटवर्कचा वापर केला होता. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खरे असणं खूप महत्त्वाचं आहे. जर मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल ना, चला दिवसभर कंटाळा येऊ शकतो, परंतु क्रिकेट खेळत असताना तुमची पायाची हालचाल ही देखील तितकीच महत्त्वाची असते. आणि जर हालचाल पायांची झाली तर नाही तुम्हाला गोलंदाज कोणताही तुम्हाला जाग्यावरती उभा करू शकतो. परंतु इथे फुटवर्कचा वापर केला होता, परंतु बॅट बॉलचा तेवढा संपर्क झाला नाही आणि तिथून आलाय तो डॉट बॉल. डॉट बॉल फेकण्यामध्ये यश आले. गोलंदाज शरद शिंदे प्रथम बॉलिंग आतापर्यंत. यावेळी स्ट्रोक समोरच्या दिशेने केलाय, लॉंग ऑन मधून आहे क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग, परंतु बघता बघता थोडंसं गुडबुडलेत. गवतामध्ये काय शोधत होते काय माहीत, काय चर्चा झाली बॉलची त्यांची काय ठाऊक नाहीये. परंतु 2 धावा खरं तर कोलगर टीमच्या खात्यामध्ये येत असताना टीमचे टोटल यार सचिन खेळतोय, सचिन लढतोय, पण लढावा लागला. ॲज अ कॅप्टन आपण टीमचे मुखी आहात तर तुम्हाला चांगला खेळ हा करावाच लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती सध्या शिंदे, चांगली बॉलिंग होतीये मॅच मध्ये. इथून पुढे मोठा आलाय, धमाका झालाय. A1 क्वालिटीचा एक काय झालंय ओ माय गॉड, एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या. एका हातामध्ये कॅच पकडलाय भरतने. हे हात जगन्नाथ, एक हात जगन्नाथ, आणि खरं तर कॅच कंप्लीट केलाय. असं वाटलं बाहेर जातोय की काय, परंतु पायांची हालचाल, सीमारेखेवर पाय ठेवताना, बॉलवरती नजर ठेवताना एक हात टाकला आणि एका हातामध्ये भरतने कॅचची कंप्लीट केली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते कॅचसाठी. अप्रतिम कॅच पकडले. महत्वपूर्ण फलंदाज सचिन 5 झालंय आणि टीमची टोटल 19 धाबा. 19 धाबा स्कोरकार्ड वरती अप्रतिम आपण पाहू शकाल. चांगला उत्कृष्ट दर्जाचा खेळ तुम्ही पाहताय. निवृत्ती शिंदे, हार्दिक पांड्या अजूनही देखील बॅलन्स आहे बॅटिंग करण्यासाठी, परंतु मारुती शिंदे बॅटिंगसाठी आणि साथीनं चंद्रकांत शिंदे टीमची टोटल 3रे षटक मार्गस्थ आहे. शरदने चांगली गोलंदाजी केली आहे. अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये भेटवता क्षेत्ररक्षक आलेला आहे. लगोमध्ये ती केलेला पुन्हा एकदा पकडली कॅच. फलंदाज आणखी एक बाद. A1 क्वालिटी. मेहंदी रंग लाती है सूखने के बाद, मेहंदी रंग लाती है सूखने के बाद, और गेंदबाज को मजा आता है. सचिन विकेट लेने के बाद कारण 2 बैक टू बैक 2 विकेट को सलग गेलेत. अनबिलीव्हेबल, एक्सलेंट, गुड बॉलिंग, वेल परफॉर्मन्स. 19 धाबा स्कोरकार्ड वरती 19 धाबा झाल्यात आणि ओरची निवृत्तीसाठी देखील बघा मेजवानी आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी आमचे विकासभाई कदम वाकी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1,500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. 3 षटकार मारा. खरं तर उनके टीम के पैसा अपने टीम में, ना चेक, ना वाउचर, ना गूगल पे, ना फोन पे, ना ATM, ना पेटीएम, ओनली कॅश. सुवर्ण संधी आहे. बॉलर आलेले आहेत बाबू जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. टीमची टोटल 19 धाबा हवेत. आता कोलगर टीमला आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न केलाय. स्विंग झालाय आणि आलाय तो डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. टीम पिंपरी संघाची मजबूत बाजू आहे यार. बाजू में दम है तो काहे का गम है. चांगली गोलंदाजी राहिली निवृत्ती शिंदेसाठी. यावेळेस स्टेप आउट केलंय.
भरत आहे तिथे कंट्रोल ठेवले स्वतःवरती बघता बघता 2 धावांसाठी आता धाव केली जाते आणि टीमची टोटल होत आहे त्या 21 धावा 21 लॉस ऑफ 4 विकेट 4 फलंदाज पास झालेले आहेत आणि आता संपूर्ण जबाबदारी चंद्रकांत शिंदे आणि निवृत्ती शिंदे यांच्यावरती मोठा फटके हवे आहेत मोठे फटके येणं अपेक्षित आहे मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है हम कोशिश ना करें ये तो गलत बात है तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाहीये बॅटिंग करत असताना आतापर्यंत टीमची टोटल 3 बॉलचा खेळ समाप्त झाला 3 बॉलचा खेळ बॅलन्स आहे 3 बॉल मध्ये जर 2 मोठे फटके आले तर मॅच म्हणेल टीमची टोटल 23 धावा 35 धावांपर्यंत जर खेळ केला ना तर कोलगर टीम देखील कमी नाहीये त्यांच्याकडे देखील एक्के आहेत ते मात्र काढावे लागतील परंतु बॅटिंग पहिली होणं महत्वाचं आहे ओहो बॅकअप द लेन लेट केलाय फटका आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल ॲज अ निवृत्ती शिंदेला तर संधी मिळाली आहे संधीचं सोनं करावं लागते बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे निवृत्ती शिंदेला देखील तो देखील कमी नाहीये आणि आता बाबू जाधव पुन्हा एकदा तयार होत आहेत ओहो खेचण्याचा प्रयत्न ऑल ऑन द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय सिंगल मिळतीये दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होत नाही आणि बघता बघता आता एक बॉल शिल्लक आहे खरं तर पहिला आला .2211 हा मोबाईल नंबर नाहीये खरं तर ही धाव संख्या आहे या चौथ्या षटकाची कोलगर टीमची टोटल सचिन 25 धावा झाल्यात जर षटकाराला होतील 31 आल्या 4 होतील 29 काय येणार 4 1 2 1 2 ओहो इथे काहीच नाही इथे आलाय डॉट इथे चांगला खेळ केलाय चांगला इनिंग्स ब्रेक झालाय आणि आपण करीत आहोत खरं तर आता इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस 2 टीमच्या माध्यमातून आणि टॉस करण्यासाठी आमंत्रित करीत आहोत आजचे बड्डे बॉय पांडुरंगजी साळुंके साहेब चला स्वर्गीय हुंबरे आणि धावली दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण इनिंग्स ब्रेक मध्ये खरं तर टॉस करत आहोत चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स या पांडुरंग साळुंके या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय संदीप तिकडे गेले तर चला आम्ही टॉस करत आहोत संदीप दादा सिनकर यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी याचा आहे स्वर्गीय हुंबरे आणि धावली खरं तर असा हा मॅच आपण पाहणार आहोत आणि श्री संदीप दादा सिनकर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत श्री जननी मानाई देवी क्रिकेट क्लब सेमडी आयोजित पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत असोसिएशन चषक 2024-2025 भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा खरं तर आज आपण 2 दिवस अनुभवत आहोत चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत खरं तर स्वर्गीय हुंबरे आणि धावली या 2 संघाच्या दरम्यान आणि आदरणीय सन्माननीय संदीप दादा सिंदकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय टॉस जिंकलाय धावली टीमनं मी संदीप दादा सिंदकर साहेबांना विनंती करतोय की आपण मंचावरती असते नसतं बाबा थँक्यू सो मच थोडं फोटोशूट होईल एक आणि टॉस जिंकलाय धावली टीमनं थँक्यू साहेब आणि टॉस जिंकलाय धावली टीमनं खरं तर निर्णय काय आपला क्षेत्ररक्षण 4 षटकांचा मॅच आहे प्रतिस्पर्धक आपण पाहिलं तर खरं तर स्वर्गीय हुंबरे टीम्स आणि त्याच्यामध्ये सुशांतचा मी खेळ कित्येक वेळेला पाहिलाय परंतु धावली टीम माझ्यासाठी नवीन असणार आहे ज्या पद्धतीने ही आपण स्पर्धा पाहतोय क्षेत्ररक्षण घेतलंय 4 षटकांचा मॅच आहे किती धावेंपर्यंत रोखला बाल 30-35चा अंदाज कशी वाटली स्पर्धा आज 2 दिवस स्पर्धेला खरं तर चर्चा होती स्पर्धेची कसं वाटतंय नियोजन चांगले आहे आणि व्यवस्थित एकदम 360 असतं तर अजून मजा आली असती खेळायला थँक्यू सो मच प्रत्येकाला 360 हवं आहे परंतु हे मैदान खूप सुंदर आहे म्हणजे नवी मुंबईमधलं 180चं मैदान आहे त्यातले प्रॉपर मैदान म्हणजे कोपरेगावचं एकदम बेस्ट सर्वात 1 नंबरचं मैदान आहे जाऊया आपण खरं तर स्वर्गीय हुंबरे टीमचा कॅप्टन खरं तर टॉस आपण पराभूत झालात आणि टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता टॉस जर जिंकला असता तर फिल्डिंग घेणार होतो
नक्कीच आता बॅटिंग आले, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे 4 षटकांमध्ये? 40+ ट्राय करेन की 50पर्यंत पोहोचण्याचा. थँक्यू सो मच. दोन्ही टीमसाठी शुभेच्छा आहेत. चला पंचांची मागणी ते पंडू बॉल द्यायचा आहे. नक्कीच घावली टीमने टॉस जिंकलं, त्याने घेतली ते फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि चौरगी उमरी टीमला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. मॅच आपण पाहत आहोत, एक विद्यमान मॅच आपल्या भेटीला, कारण क्वालिफायचा मॅच आहे आणि ही मॅच कोण जिंकणार आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण का चला बॉल द्यायचा आहे, पांडू दादा बॉल द्या. आणि आज खरं तर हा दिवस औचित्य साधून ही स्पर्धा होत आहे. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, परंपरेची खरं तर आज ही परंपरा पर्व 14 मध्ये आलेली आहे आणि सातत्यपूर्वक ज्यांनी आयोजन करत आलेले आहेत, A1 क्वालिटीचं आयोजन आपण पाहत आहोत. खरं तर आमचे सर्व सेमडीचे खेळाडू वर्ग. जाऊया आपण मॅचकडे. 26 धावांचं लक्ष्य आहे आणि गेलेले आहेत तो आक्रमक फलंदाज. तो चलते दोस्तों थोड़ी देर के लिए हिंदी की तरफ, जो कि मैदान में थोड़ा सा लोएस्ट स्कोर का मैच है और लोएस्ट स्कोर का मैच बड़ा बनाना चाहती है टीम कोलघर. तो गेंदबाजी के तौर पर काफी ध्यान देना पड़ेगा और फील्डिंग का प्रदर्शन काफी अच्छा होना चाहिए. पहली गेंद डालने के लिए तैयार है गेंदबाज सुरेश शिंदे. सामने है भरत, जिन्होंने अच्छा काम किया है सुबह से. पहली गेंद देखिए क्या कमाल का स्ट्रोक यहाँ पे खेला, बैकफुट पे आए हैं, वहां पे खिलाड़ी तो मजबूत है सचिन. एक तो सिंगल मिल चुका है, दूसरी की मांग है और देखते 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 2 रन यहाँ पे कंप्लीट करते हुए दोनों बल्लेबाज सूझबूझ के साथ खेलते हुए और ये अच्छा प्रदर्शन करने के लिए बिल्कुल बरकरार है टीम पिंपरी. सचिन देखिए काफी तेज रफ्तार से कवर में थे, एक्स्ट्रा कवर में थे. देखिए उनकी पोजीशन देखिए, सचिन सिंधे की काफी एक्टिव रहते हैं. दूसरी गेंद देखिए, फिर एक बार सचिन के पास गेंद जाती हुई, पर इस बार अनुमान नहीं लगा पाए. देखिए थोड़ा सा चिंता का विषय है, लेकिन 2 रन आसानी के साथ थोड़ी सी गफलत होती हुई दोनों फील्डर की तरफ से. सचिन जिन्होंने इस गेंद के ऊपर नियंत्रण नहीं रखा, अपने पास पहले ही जो रन्स है वो कम है और फील्ड के तौर पर आपका अच्छा प्रदर्शन होना इस समय बहुत ही जरूरी है. 2 रन से आगे कुछ करती हुई टीम पिंपरी. फिलहाल 4 रन हो चुके टीम के. गेंदबाज सुरेश शिंदे अच्छे गेंदबाज है. इस बार देखिए बल्ले का मुंह खोला, अच्छा यहाँ पे संपर्क, गेंद हवाई सफर, हवाई मेल, मिलेंगे रन 6 रन. कमाल का ये स्ट्रोक और पिच गेंद थी, मैनेज किया, हैंडल किया और सुपर डुपर लगाया ये सिक्सर. कमाल है भैया, कमाल है. सोनार की एक लोहार की और ये सिक्सर भरत की. क्या कमाल कर रहे हैं भरत, वापसी करते हुए अब आ चुके 3 गेंदों में हो चुके हैं 10 के बाद आता है दोस्तों बच जोखिम तो उठाना पड़ेगा, 10 का दम दिखाना पड़ेगा. जिसमें है दम उसी के कहते हैं बाजीराव सिंघम. 2 टांगों से गेंद यहाँ पे दन 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 करती नहीं, गेंद जाएगी सीधी सी मारमा तक, मिलेंगे रन 4, बेड़ा होगा पार, 4 चौकार. कमाल कर रहे हैं भैया, ये टूट पड़े हैं गेंदबाज के ऊपर. मन बना लिया है बल्लेबाज ने, इस मैच को पांडू जल्द से जल्द खत्म करेंगे और इसी उम्मीद के साथ कमाल की बल्लेबाजी. 4 गेंदे 14, अच्छा काम करते हुए, अच्छा सही अनुमान लगाते हुए, फिर एक बार कवर के ऊपर से खिलाड़ी पे मौजूद हुए, पर इस बार देखिए काम तमाम किया, कोई बात नहीं, पर यह पारी बेहतर थी. एक लाजवाब पारी खेले, उसमें 1 चौका 1 छक्का और टीम का टोटल हो चुका है 14 और 14 पे पहला झटका लगता हुआ भरत जादव पिंपरी के माध्यम से. देखिए 26 रन बनाने हैं तो इस तरीके से गेंदबाजी करनी पड़ेगी, इस तरीके से विकेट लेना इस समय काफी जरूरी. बार्स के रूप हम दोनों फिलहाल देख रहे हैं कि बड्डे कामले सर और नरेश मामा बॉयहिर सर. कमाल का फिलहाल तो देख रही है मैच, ये प्रतियोगिता, ये टूर्नामेंट काफी अच्छी होती हुई, काफी सजाया है इस टूर्नामेंट को, जिन्होंने जो आयोजक कमेटी हमारे सेमडी जो मेहनत ली है, रात का दिन का रात करके ये मेहनत करके आज इस तक पहुंचे हैं. गेंदबाज फिर एक बार तैयार. ओहो काफी रफ्तार थी, पर विश्वनाथ ने थोड़े से देखिए कमजोरी दिखाई, हाथ से गेंद काफी रफ्तार से निकल जाती हुई. एक सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर और एक सिंगल के साथ टीम का टोटल 15 रन.
काम तो हो चुका है, अभी भी 11 रन की आवश्यकता है। कहीं मत जाइए, देखते रहिए, क्योंकि एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल भरत ने अच्छी बल्लेबाजी की, एक चौवा एक छक्का, क्या कमाल के स्ट्रोक लगाए उनके बल्ले से। लेकिन अभी भी मैच दोस्तों जारी है, क्योंकि दोनों टीम अच्छी है, कभी भी मैच पलट सकता है। 2-3 विकेट लीजिए, इस ओवर में कम रन दीजिए, 1-2 रन आती है, मैच में मजा आ जाएगा, मैच शायद अंत तक जा सकता है। पर पिंपरी टीम जिन्होंने काफी अच्छा प्रदर्शन किया है ये आज के दिन में, 18 गेंदे जीतने के लिए 11 रन की आवश्यकता। गेंदबाज मारुति तैयार है। इस बार देखिए बैट का ये बिल्कुल चेहरा ओपन करते हुए पर सिंगल मिलेगा, और एक सिंगल की तरफ चाहेंगे पिंपरी टीम तो खुश रहना पड़ेगा। खुश है क्योंकि जीत के काफी नजदीक है, और उसी के साथ टीम आगे चलती हुई थोड़ा सा 16 रन, अभी भी 10 रन की आवश्यकता। 17 गेंदे 16 रन, क्या यहाँ पे कमबैक कर सकती है टीम कोलघर? या इसी तरीके से बल्लेबाजी करेंगे तो जीत के मुकदमल पहुंची है, लेकिन विकेट चाहिए। इस बार देखिए फिर एक बार, एक तो रन सिंगल है, दूसरे रन की मांग है। सचिन दौड़ रहे भैया, भाग मिल्खा भाग, उसी तरीके से दौड़ते हुए, लेकिन करण अर्जुन जैसे दौड़ रहा है, और उसी तरीके से 2 रन से दोनों बल्लेबाज संतुष्ट है, और 2 रन से टीम का टोटल 18 रन हो चुके। 8 रन की आवश्यकता। मजा आया भाई, अच्छी गेंदबाजी पिंपरी टीम की, अच्छी बल्लेबाजी पिंपरी टीम के, और क्या कमाल के प्रदर्शन किया है आज के दिन में गेंदबाज। इस बार देखिए बड़ा स्ट्रोक, हल्का सा स्ट्रोक खेलने का, गैप ढूंढने का प्रयास कर रहे थे, लेकिन डॉट गेंद की हो चुकी है समाप्ति। और इस बार आते हैं लगातार डॉट गेंद, तो वापसी कर सकती है कोलघर टीम। काफी गेंदे हैं, 15 गेंदे हैं, 8 रन की आवश्यकता। टीम का टोटल 18 रन हो चुके। इस बार देखिए एक तो सिंगल मिलना चाहिए, एक सिंगल मिलेगा। लॉन्ग ऑफ के ऊपर पांडुरंग खड़े, और एक सिंगल के साथ आगे कुछ करते हुए टीम जीत के करीब आती हुई पिंपरी टीम क्वालिफाई कौन सी टीम हो जाएगी? मैच कभी भी बदल सकता है, फासला कभी भी पलट सकता है, पर यह फासला रन और गेंद का है। इस बार देखिए गैप ढूंढा है, खिलाड़ी वहां पे मौजूद, और एक सिंगल मिलेगा, और एक सिंगल के साथ टीम का टोटल हो चुका है 30 रन। 20 रन हो चुके, क्षमा चाहता हूं, 26 रन बनाने हैं। 20 रन हो चुके, 6 रन की आवश्यकता। एक बड़ा हिट काम हो सकता है, फीट। ये कौन सी टीम रहेगी जो 3 टॉप में? इंतजार है इस ट्रॉफी का, इंतजार है चैंपियन का, लेकिन काफी रफ्तार से गेंद डालते हुए और की हो चुकी है फिलहाल तो। उसी के साथ देखिए एक सिंगल आता हुआ डिक्लेयर जोन के माध्यम से, और एक सिंगल के साथ टीम चलती हुई फिलहाल 21 रन। 21 रन हो चुके, 5 रन की आवश्यकता। क्या करेंगे निवृत्ति सिंधे? प्लानिंग करनी होगी, अपनी जो सोच है वो सोच बदलने पड़ेगी। सोच के साथ तो रफ्तार, वो माइंड क्रिकेट आपको खेलना पड़ेगा। 21 रन, 5 रन की आवश्यकता। कोलघर टीम अब इकट्ठा होते हुए सब खिलाड़ी, पर समय को बर्बाद ना करें, क्योंकि घड़ी की टिक टिक और जो सूर्य नारायण जो भगवान है वो कभी अपने के लिए कभी रुकते नहीं, इसलिए रुकना मना है। रुकेंगे तो वहीं पे रह जाएंगे, चलेंगे तो आपका खेल तेज होगा। देखिए निवृत्ति सिंधे गेंदबाज के तौर पर क्या कमाल कर सकते हैं, क्या वापसी कर सकते हैं, कमबैक कर सकते हैं अपने टीम के लिए, या विकेट देंगे, डॉट गेट फेंकेंगे? जब बेहतर है देखने के लिए। काफी सालों का एक्सपीरियंस एज अ बेस्ट कमेंटेटर, बतौर खिलाड़ी, और हार्दिक पांड्या के नाम से जाने जाते हैं ऑलराउंडर। काफी हार्दिक पांड्या और निवृत्ति सिंधे, इनके काफी बातें जमती है, या काफी एक से बात करते हैं, लेकिन इस समय थोड़े से प्रतियोगिता में
क्या करेंगे इस बार? देखिए हल्के हाथों से खेला, एक सिंगल में तो डीपी पे प्रोडक्शन है, अच्छी फील्ड और एक ही सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर और एक सिंगल के साथ मदद के साथ टीम का टोटल पिंपरी टीम काफी खुश है क्योंकि वो टीम जीत के काफी नजदीक है। विकास भाई कदम देखिए इस प्रतियोगिता लाभ लेते हुए अच्छी प्रतियोगिता हम देख रहे हैं फिलहाल। ये देखिए ये कमाल की गेंदबाजी, क्रिकेट के सबसे जहरीली गेंद होती है, कमाल की यॉर्कर, उसी का इस्तेमाल किया, बल्लेबाज को इतना रूम नहीं दिया और उसके बाद देखिए डॉट गेंद, 4 गेंदें डॉट रहती है सचिन, मुकदमल कंफर्म में मैच हाई वोल्टेज हो जाएगा और वो करना चाहेंगे जरूर टीम कोलकर, खास करके निवृत्ति सिंधे। इस बार देखिए घुमा दिया गेंद को और बल्लेबाज को किया चलता वापिस डगआउट में, बल्लेबाज आउट। कमाल की गेंदबाजी निवृत्ति सिंधे है ये बतौर कमेंटेटर और उसके बाद देखिए कमाल की गेंदबाजी प्रदर्शन द्वारा करते हुए और पिंपरी टीम को और एक झटका लगता हुआ। देखिए गेंदें बची है 9 और 9 में 4 रन की आवश्यकता, एक चौवा बड़ी हिट दूर है टीम पिंपरी। चार रन की फिलहाल तो आवश्यकता, 9 गेंदें 4 रन, क्या वापसी कर सकती है? क्या वापसी करेंगे या जीत दिलाएंगे? ये हीरो बनने का मौका रहता है गेंदबाज को, हीरो बनने का है, लेकिन एक तरफा मुकाबला फिलहाल तो जारी है दोस्तों क्योंकि पिंपरी टीम का पकड़ा भारी है। इस बार देखिए अंपायर के पास अपील किए लेकिन अंपायर से थोड़ा हाइट फैक्टर, लेग फैक्टर, ऑफ फैक्टर सब सूझी बूझ के साथ अभी बताते हुए ये नॉट आउट है। अपील तो किया था पर अपील में उतना जोर नहीं था, थोड़ा सा स्ट्रांग अपील करना पड़ेगा। अपील तो सचिन फिर एक बार देखिए वैसे तो देखिए अपील के ऊपर अपील कर रहे सचिन, वैसे वकील भी जज के सामने अपील करता है और जज हमारे जो अंपायर से वकील भी अपील करता है जज के सामने कोर्ट में। वैसे ही अपील करते हुए 2 गेंदे के ऊपर गेंदबाज निवृत्ति सिंधे और उनकी साथी टीम और टीम का टोटल अब बचे गेंदी 7 गेंदे और 4 रन की आवश्यकता। मैच ऑन है, ये देखिए कोलकाता टीम है, इस बार देखिए विकेट लेते तो मजा आ जाएगा। ओह माय गॉड, मैच ने यू टर्न ले लिया, मैच में और कहानी में इंटरेस्ट थी। ये गेम ऑन है, लहरों से डरकर मौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की दोस्तों कभी हार नहीं होती। ये मैच जीत है, ये मैच जिंदा है, बरकरार है, कहीं मत जाइए, देखते रहिए। निवृत्ति सिंधे लगातार 5 गेंदे डॉट डोली, क्या कमाल की गेंदबाजी। निवृत्ति सिंधे बतौर कमेंटेटर, एक बार गेंदबाजी पसंद आई दोस्तों जोरदार तालियां हो जाए। तालियां के लिए कंजूसी मत करो, तालियां के लिए जीएसटी नहीं लगता है, कोई पैसा नहीं लेने वाला है, पर ये मैच कमाल का हो चुका है भैया। मैच ऐसा पसंद आया, दोपहर को खाने के लिए आज चिकन मांगता है, मटन मिलता है, जैसा ये मैच और हर मैच ऐसा ही हमको देखने के लिए मांगता है। दर्शक क्या कहता है, कोई भी जीते कोई भी हारे, हमको उसके कोई वास्ता नहीं है। मैच कांटे की होनी चाहिए, मैच अच्छा होना चाहिए, मैच हर मैच लास्ट गेंद तक होना चाहिए, वही दर्शक उम्मीद रहते हैं। अब ये कहेगा कोलकाता टीम कहेगा कि मैं जीतना चाहिए, पिंपरी टीम बोले कि मैं जीतना चाहिए, हम ऐसा नहीं बोलेंगे। ये मैच लास्ट तक जाना चाहिए, कोई भी जीते कोई भी हारे, मैच में टक्कर होना चाहिए। 6 गेंदे और 4 रन की आवश्यकता, यानी कि ये ट्रॉफी के नजदीक नहीं जाएंगे दोस्तों, ये जाएंगे पैसा का भी वास्ता है क्योंकि 21,000 का ये है, उसके बाद 11,000। ये देखिए टॉटकन, क्या कमाल की वापसी। इस टीम का नाम है कोलगर, अब जब बैठे हैं वो खड़े हो चुके हैं, रोंगटे खड़े करने वाला मैच कोलगर पिंपरी टीम का। 9 गेंदे वापस 4 रन चाहिए थे, उसके बाद देखिए कमाल की वापसी करते हुए ऐसी तरीके से मैच देखिए। गेंदबाज हीरो बनने का मौका है, गेंदबाज अभी के लिए हीरो बन चुकी है, दिल में बच चुका है निवृत्ति सिंधे, क्या कमाल की वापसी कर चुके। देखिए इस मैच को बचे थे 500 रुपए का,
इनाम दे चुके हो माइक और क्या छूटा है, एक तो रन मिलेगा जरूर, दूसरे रन के लिए दौड़े हैं जी आप, बिल्कुल दौड़े, क्या हो सकता है और बल्लेबाज आउट। ओहो क्या हुआ, क्या हुआ देखिए, मैच में ट्विस्ट, कहानी में रोमठे और एक बल्लेबाज चलता किया। भाई सपना है या हकीकत है ये सचिन जी, क्या है ये, हकीकत है, ये खेल है, ये क्रिकेट का खेल है दोस्तों। ऐसे कहते हैं ना, जब तक लास्ट गेंद नहीं डालते तब तक ये मैच नहीं हम बता सकते हैं। जीवनामध्ये हेच आहे, जोपर्यंत आपल्या फोटोला हार लागत नाहीये तोपर्यंत कधी जीवनामध्ये हार म्हणू नका। टीमचा टोटल 23 धावा, आता बॉल आहे 4 आणि जिंकण्यासाठी 3 धाव्यांची आवश्यकता। मॅच आवडली असेल जोरदार टाळ्या, क्वालिफायचा मॅच, बॉलर तयार, वो आडव्या बटने खेचलाय, बॉल हवेमध्ये, कॅचची संधी उपलब्ध झाली आहे। ओ माय गॉड क्या सुटले आणि बॉल सीमा पार, चौकार, और इसी के बीच में अच्छी जीत, काय जबरदस्त विजय झाला। पिंपरी टीम जल्लोष करतायत यार, टाचण्या फासफूस 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 या स्थितीमध्ये होता, कॅच होती आणि कॅच ड्रॉप झाली आणि तिथून मात्र मार्ग मोकळा झाला पिंपरी टीमचा। परंतु दोन्ही टीमचे जे श्वास होते ते खरं तर दिनेशजी कोंडले गेले होते, परंतु हा मॅच अप्रतिम राहिलाय। असाच मॅच आम्हाला प्रत्येकाला आवडतात, दोन्ही टीमचं खरोखर आम्ही कौतुक करूया। हार्ड लक बॅड लक टीम कोलकर, खरं तर तुमचे प्रयत्न कुठेतरी कमी पडले, कारण का ज्या धावा होत्या त्या धावा झाल्या नाहीत। कदाचित सचिन अजून जर 2 धावा झाल्या असत्या, राहिल्या असत्या तर मॅच मध्ये मजा आली असती, परंतु काही हरकत नाही, या मॅच मध्ये मजा आली यार, लढले यार कोलगर टीम। परंतु कॅच कोणी सोडला त्याला पहिला धरा, कॅच कोणी सोडलाय, सचिन कॅच, सुरेशने कॅच सोडला यार, अशी उमेद नव्हती यार, सुरेशने आज नासू केलं, बॉलिंग मध्ये इम्प्रेसिंग नाही दाखवलं, परंतु यार कौतुक करेन मी निवृत्ती शिंदेचं, कौतुक करेन खरं तर मारुतीचं, कौतुक करेन अभिचं, कारण का ही जर कॅच घेतली असती तर मॅच अजून टर्न झाला असता, मॅचला खरं तर कोलगड टीमला अजून ऊर्जा मिळाली असती आणि मॅच जबरदस्त